नमस्कार. आता थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव सुरू होत आहे. गणेश उत्सव सर्वांचा आवडता सण आहे. बुद्धिदाता, विघ्नहर्ता, सुखदाता गणपती बाप्पाला अनेक नावाने ओळखले जाते आणि त्याच्या अनेक कथाही प्रचलित आहे. गणपती बाप्पा आणताना, गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोरया असं जोरदार म्हणतो. तर जय जयकार करताना मोरयाच का म्हणतो हे आज आपण जाणून घेऊया. गणपती बाप्पासोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे. गणपती बाप्पासोबत मोरया शब्द कुठून आला यामागे एक जुनी कथा आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा. 1375मध्ये जन्मलेल्या मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते. मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतांतरे आहेत. वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर येथे जाऊन कठोर तपश्चर्या केली. ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपती दर्शन झालं. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले. चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशीच सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे. वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वराच्या मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या स्नान करताना मी दर्शन देईल तुला. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवांनी त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर त्यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर या नावाने ओळखले जाते. गणपतीसोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाते. चिंचवडचे हे मंदिर खूप धार्मिक, खूप शांत आणि नवसाला पावणारा गणपती असं जरी म्हटलं तर ते वावगं चालणार नाही. चला तर सर्वजण एकदा जयघोष करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.